राज्य शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या हातात पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकं मिळावीत यासाठी नियोजन करण्यात आलेलं आहे आणि धुळे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने पण आपण बघू शकतो की या ठिकाणी हे नियोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी टेऊराम हायस्कूलमध्ये या ठिकाणी हजारो पुस्तकं ही मुलांना आणि विद्यार्थ्यांना देण्यासाठी उपलब्ध झालेली आहेत आणि या ठिकाणी या पुस्तकांचं आता वाटप सुरू केलेलं आहे। शाळेनिहाल ही पुस्तकं आता वाटप केली जात आहेत आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आपण जर बघितलं तर अनेक शिक्षक हे आपल्या शाळेत हे पुस्तकं घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि गाड्यांमध्ये हे पुस्तकं घेऊन जात आहेत। या ठिकाणी जर विचार केला तर संपूर्ण धुळे महापालिका अंतर्गत जे काही शाळा आहेत त्या खाजगी आणि ज्या महापालिकेच्या शाळा आहेत अशा 154 शाळा आहेत। त्यापैकी मराठी माध्यमाच्या 102 तर उर्दू माध्यमाच्या 48 शाळा आहेत, इंग्रजी माध्यमाच्या 2 आणि हिंदी माध्यमाच्या 2 शाळा आहेत आणि या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना आता अशा पद्धतीने हे पुस्तकं आता दिली जात आहेत। प्रत्येक शाळेमध्ये हे 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पुस्तकं दिली जात आहेत आणि ही पुस्तकं आता शिक्षक आपल्या आपल्या शाळेमध्ये घेऊन जात आहेत। त्यानंतर आता हे पुस्तकं जी आहेत ही पुस्तकं पहिल्याच दिवशी शाळेमध्ये वाटले जाणार आहे। 100% पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत आणि याचं वाटप आता महापालिकेच्या वतीनं या ठिकाणी आपण जर बघितलं तर केले जात आहे। टप्प्याटप्प्याने प्रत्येक शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापक ही पुस्तकं घेऊन जात आहेत। जर आपण विचार केला तर एकूण जवळपास 2,90,233 पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत। सर्वच माध्यमाची 1ली ते 8वी पर्यंतची सर्व पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत आणि ती आता पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात कशा पडतील अशा पद्धतीचं नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केले जात आहे। पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत पुस्तकं मिळतील आणि विद्यार्थी हे वर्षभर शाळेमध्ये येतील याचं नियोजन आता हे केले जात आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।